आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायामचा सर्वात महत्त्वाचा प्रकार समजून घेऊया। अनुलोम विलोम हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। ते ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे। नेहमीप्रमाणे ध्यान मुद्रेची प्रक्रिया समजून घ्या। एकदम ताठ याही पद्धतीने बसलो तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा कोपरे आपल्या पोटाच्या बरगड्यांना लागू द्या। ताठ बसायचे, डोळे बंद, तोंड बंद। उजवा हात वर घ्यायचा आहे। उजवा हात वर घेऊन आपल्या बरोबर अंगठ्याच्या शेजारची दोन बोटं तळहातावर घ्यायची। करंगळी आणि शेजारचे अनामिका आणि अंगठा एवढे सरळ असतील। बरोबर बोटं समोर आहेत। उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीकडून श्वास भरायचा आहे। तो 1 सेकंद थांबायचा। आता करंगळीनं उजवी नाकपुडी अंगठ्याने सोडली, करंगळीनं डावी बंद केली। भरलेला श्वास उजवीकडून सोडून द्यायचा आहे। आता उजवीकडून श्वास भरायचा आहे। उजव्या अंगठ्याने ती नाकपुडी बंद करा। भरलेला श्वास डावीकडून सोडा। म्हणजे डावीकडून भरायचंय, उजवीकडे सोडायचंय, उजवीकडून भरायचंय, डावीकडे सोडायचंय। हे झालं एक आवर्तन। अशी कमीत कमी दररोज 5 ते 10 करायचे। शक्यतो 15 पर्यंत जायचंय। वेळ हा 3-4 मिनिट जाईल तुमचा। सावकाश प्रक्रिया करायची। श्वास भरताना ज्यावेळेस आपण उजवी नाकपुडी बंद करतो त्यावेळेस मूलबंद लावून श्वास भरायचा, म्हणजे गुदद्वाराला आतमध्ये ओढायचंय आणि श्वास भरायचा, म्हणजे पूर्ण शरीर तुमचं ओढलं जाईल। कंट्रोल स्वतःच्या शरीरावर येईल। आणि मग डावी बंद करायची आणि जो डावीकडून श्वास भरलेला आहे तो उजवीकडे। अशा पद्धतीनं तुम्हाला ही कृती करायची आहे।